दीदी बघ, दीदी बघ, दीदी बघ, दीदी बघ. चिनू तू नाच, चिनू तू नाच. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता. आज मी सकाळ सकाळ बनवते भेंडीची भाजी आणि तीही वेगळ्या पद्धतीने. म्हणजे मी आज मसाला भेंडी बनवणार आहे आणि त्यासाठी मी यूट्यूबला थोडं सर्च केलं होतं की कसं कापायचं वगैरे. त्याच प्रकारे मी कापून घेतले आणि धुवून वगैरे साफ करून पूर्ण झालेली आहे. आता मी यांना करणार आहे तेलामध्ये फ्राय. सो मी ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकून ते फ्राय करायला घेतले आणि थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे. फ्राय केल्याने काय होतं, शिजतं ते थोडंफार आणि मग नंतर जे आपण मसाला रेडी करतो त्याच्यामध्ये ते लगेच मॅरिनेट होतं. आणि ते आत्ता माझं फ्राय करून झालं आहे. आता मी फोडणी देण्यासाठी कांदा, टोमॅटो, तेल घेतलेलं आहे. सो मी ते फोडणी देणार आहे. फोडणी दिल्यानंतर हे जे फ्राय केलेली भेंडी होती याच्यामध्ये मी टाकते. ही आपली फ्राय केलेली भेंडी आहेत, बघू शकता ऑलमोस्ट आहेत ना, ती पूर्ण शिजलेली आहेत. सो माझा मसाला देखील रेडी झाला आहे, मी दाखवते. मस्त तर्री आलेली आहे. मसाला आपला रेडी झाला. याच्यामध्ये ही भरलेली म्हणजे जी फ्राय केलेली भेंडी आहे ती मी आता टाकते आणि मस्तपैकी मसाला भेंडी प्रॉपर होणार आहे माझी. आणि इकडे मी तांदळाची भाकरी बनवली मस्त. चला दाखवते तुम्हाला. येस, आपली भाजी रेडी झालेली आहे. एकदम टेस्टी, एकदम भारी सुगंध येतो आहे. मला तर झालं, मी कधी खाते. सो अशा प्रकारे ऑफिसची माझी तयारी करायला मी आता घेते. तर आता मी निघालेले ऑफिसला. माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी ऑफिसला जायला निघाले. सो जाऊया. ऑफिसला जाताना जे जे काही करेल शेअर करेलच. चला. आता काय पावसाचे दिवस आहेत तर पाऊस पडणारच आणि रोजच जाता जाता मला तो पाऊस भिजवतो. आता मला रस्ता क्रॉस करायचा आहे. रस्ता क्रॉस करायचा टास्क हा माझ्यासाठी नेहमी असतो. यार मला जाऊनच देत नाही किया. फायनली मी रस्ता क्रॉस केलेला आहे आणि इथून मी आता पोहोचेल बसस्टॉपला. बसस्टॉपला पोहोचल्यानंतर मी ऑफिसला जाणार आणि रोजचं काम करणार. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, कमेंट करा. अशा प्रकारे मला बसमध्ये बसायला मिळाले. वॉच तर विसरली मी आणि वॉचमध्ये बघायची सवय झाली. सो चला, मी आता आहे ना ट्रॅव्हल करते. आजूबाजूला खूप जास्त लोक आहेत. म्हणते काय करते रोज, तर सगळ्यांना सांगते डेली ब्लॉग करते मी. सो चला, माझं ट्रॅव्हल सुरू आहे आणि बसमध्ये असं सगळ्यांना बघत 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 मस्तपैकी ट्रॅव्हलिंग करते. थोड्या वेळातच ऑलमोस्ट 10 मिनिटानंतर पोहोचेल मी. सो चला, आता मी ऑफिसला पोहोचते. येस, मी बायोमेट्रिकमध्ये माझं अटेंडन्स कॅप्चर करते आणि ऑफिसच्या कामाला सुरुवात करते. सकाळी आल्या आल्या पहिल्यांदा बाप्पाचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करते. बिकॉज ऑफ त्यांच्यामुळे सगळं आहे. सो चला काम करूया. नाश्ता पण करते आणि काम करते. आज मला बसमधला एक किस्सा सांगायचा आहे. इकडे आहे ना लेडीज सीट आहे आणि एक लेडीज असेच उभी आहे तिथे. पण ती हिम्मत करून सांगत नाही त्यांना की मला इथे बसायचं. बिकॉज हक्क आहे भाई आपला तिथे बसण्याचा. पण काही नाही आणि बघायचे मला कोणी येऊन ती सीट मिळवतं आहे का. बिकॉज आपला हक्क आहे आणि तो मिळवला पाहिजे. बघा, लेडीज सीट आहे, लिहिलेलं आहे क्लिअरली. फायनली एक ताई पाठवून येते. आय होप ती हिम्मत करेल. येस, या ताईंनी हिम्मत केली आहे आणि ते फायनली उठलेत. सो लेडीज सीट आहे, लेडीजना बसायला मिळावं. तुमचं पण मत काय आहे मला कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे आता मी घरी जाते. घरी गेल्यानंतर मला माझ्या ताईकडे जायचं, थोडं सामान द्यायला आणायला, दोन्ही करायला. सो चला. तर मी आत्ता आहे ना सुप्रता इकडे आले. बघू शकता, मला थोडं सामान द्यायचं होतं ताईला आणि तिचा दरवाजाच बंद आहे. ती गेले बाहेर रोहीला घेऊन. स्कूलमधून नाही क्लासमधून आणायला गेले. सो मी बाहेर थांबले. सो तिला आता भेटेन, पुन्हा घरी जाईल. सो आत्ता आहे ना रुई, कुठे गेलेलीस तू?
जॉबला मग तासला ही क्लासला गेली होती आणि आता मी चालले आतमध्ये. मला ते काढले बोल. लाईक करा, शेअर आणि काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. कोणाला? माऊला, मम्मीला, पप्पांना, सगळ्यांना. ठीक आहे, नक्की लाईक करून शेअर करून कमेंट करा. आता मी जरा आले केसरनगरच्या मार्केटमध्ये, थोडं सामान घेणार आहे ताईकडून. तसंच मी मार्केटमध्ये आले, काही सामान घेते आणि मग घरी जाते. पंखा बंद करू? माऊ फंता बंद. काय बंद करू? फंता बंद. फंता म्हणजे काय? चिनू कुठे आले तू? माऊ माऊ तले, माऊ तले. दीदी बघ, दीदी बघ, दीदी बघ, दीदी बघ. चिनू तू नाच, चिनू तू नाच.